आपण आता आहोत पंढरपूरमध्ये आणि आपल्यासमोर आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आता रात्रीचे वाजले 10:10 आणि बाजार पूर्ण बंद झालेला आहे. थोडी दुकानं चालू आहेत, थोडी म्हणजे इथे एक आणि पुढे एक दिसते, 2-3च फक्त. पंढरपूरचा मार्केट लवकरच बंद होईल. मूर्त्या, कळश, मंदिराचे कळश भरपूर मोठे मोठे, 5-5 फुटापर्यंत. इकडच्या मूर्त्या खूप, हे भस्म, बाम, हा ते हे काय आहे? भस्म आहे, भस्म आहे. माळा आहे, माळ घालतो का जगदीश? छोट्या मोठ्या आहेत बघ, वेगळे सगळ्या तुळशीचे आहेत ना, पण चांगली आहे रे डिझाईन मध्ये पण. काय प्राइस आहे प्रत्येकाची? आणि ही छोटीवाली खूप लवकर बाजार बंद होतो ना जगदीशीतला. मस्त वारा सुटलाय बघ. श्री विठ्ठल नाही, रुक्मिणी द्वारा VIP के. नामदेव महाराज पायरी आणि मुख्य प्रवेशद्वार. आताच आमचं चरण दर्शन झालं. अगदी फिरत फिरत आलो होतो, चरण दर्शन चालू होतं. 1 मिनिटात चरण दर्शन झालं, उत्तम चरण दर्शन झालं. आत्ताचा क्षण जगदीश आणि माझ्यासाठी खूप चांगला आहे, कारण की आम्ही आंघोळी करून जेवणासाठी गेलो होतो आणि इकडे फिरत आलो, तर आम्हाला चरण दर्शन झालं आणि गर्दी नव्हती, काही नव्हती. एकदम छान असं चरण दर्शन झालं. जेवणीच करून घेतलं ते आणि मन एकदम प्रसन्न झालं आमचं. आता मी जातोय नदी किनारी. चला बघूया. ते पुंडलिकाचं मंदिर आहे होते ते. हां, चला आपण पण जाऊन पाण्यात पाय धुवून येऊया. आपलं दर्शन झालंय अगोदर त्यानंतर पाय धुवून घेऊ. चल. नदीला पूर आलेला आहे आणि सर्व बोटी असं बाजूला लागलेल्या आहेत. होड्या, बोटीने होडी. ही इंजनवरती नाही चालत, तिला वल्ला चप्पू म्हणजे हिंदीमध्ये. आणि पाणी वाढतंय जगदीश, हे बघ, हे बोटी हालतात ते बघ, ते होड्या हालतात ते बघ. वरून ते तुला दिसतंय ना पाणी शांत, खालून जास्त वाहत असतं. आता वाजले सकाळचे 8:25 आणि पंढरपूर मंदिराच्या पश्चिम द्वाराच्या इकडे आहेत आपण. आताच नाश्ता करून निघालोय मी. दर्शन झाल्यानंतर पहिला नाश्ता केला आणि बोललो नंतर फिरूया बाजार. हा मंदिराचा कळश आहे आणि ही इथून लाईन दिसते आपल्याला सरळ, मोठी लाईन आहे. सकाळीच आम्ही आंघोळी झाल्यानंतर पहाटे आम्हाला 1.5 तासाच्या वर वेळ लागला होता चरण दर्शनाला. आत्ता थोडी कमी आहे गर्दी. आंघोळी झाल्यानंतरच जास्तीत जास्त लोक दर्शनाला असतात, त्यावेळी गर्दी जास्त असते. मधल्या वेळेमध्ये थोडी कमी गर्दी आहे. आपण ती बाजारपेठ पण बघत जाऊया. माळी आहे तुळशीच्या, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या. श्रीमद भगवत गीता. चला वाचू आता. असतील तर मग किती घाला अजून? मग एवढे जे मी थांबायचे घेत नाही. मग 20-20 रुपये सीट. तुम्हाला परवडतो 20-20 रुपये सीट मध्ये? कसं आहे, आपण गरीब आहे, सत्यानं करायचं. मग मी चोरीला करून इंजेक्शनला घालू का दवाखान्यात? बाकीचे
कोण 40, 50, 60 कसं पण काही पण मागतात. 100 बी म्हणते की हां सीटला. अहो टिकत नाही. ते बरोबर आहे तुमचं. 20 रुपये टिकतात मला, हां पण 50-100 टिकत नाही. बरोबर आहे. मी आता धंदा करत नाही. 1980 झाला पासून इथं. हो का. माझा जन्म इथं झालेला. हम्म. पैठणी महाराज बघितले, तनपुरी महाराज बघितले. पैठणी महाराज बघितलंय तुम्ही? हो, आमच्या गल्लीची मत आहे गायब. हो का. आपल्या हातातलं गेलं लोकांनी आणि आपण लोकांनी घेऊन काय करू नये. बरोबर आहे बरोबर आहे. हे तुम्ही बरोबर बोलला का पटलंय. हे तुमच्या आजची भवानी. हां आज घरी कामं असतात ना सगळ्यांच्या. हो हो हो. आपल्याला ओव्हरटेक मारलेला आहे. सर्जा राजा सर्जाचे राजा आहे. आपला सर्जा. तुला पाच दिल का? जनाबाईला इथे सुळावर दिलेली आहे काय. आई सुरावर दिलायचा. तिला चोरी जरा आणला त्या बांगड्या. मग आणल्यावर त्यांनी काय केलं? बांगडी लोकांनी सगळ्यात गरम ठेवलं. हो हो बरं चोरीचा आला तर देवाचे दागिने चोरले म्हणून ना. आल्याला मग इथं पाचीला द्यायला लागलं. हो का रे काय इथे म्हणजे आला नाही माझ्याकडे, हो मला पाचीला दिलंय म्हणला. हो हो. मग तिथनं पांडुरंग आलाय चोळाचं पाणी. मग पांडुरंगाची पावल आहे. पांडुरंगाची पावलं आहेत का इथे. पावल आहे. हां पण ती पाण्यात ती पुंडलिकाचं म्हणतात. हां पुंडलिकाचं म्हणते. पुंडलिकानं वीट टाकलं म्हणून पांडुरंग उभा राहिला. हो ती समोर सात मजली. ती विठ्ठल मंदिर या बाजूला या झाडाच्या मागे. हो हो. ती विठ्ठल मंदिर. जनाबाईची होती. हां ती नामदेव महाराज आहे घरी. नामदेव महाराजांना आणली होती घरी. हो. मग नामदेव महाराजांना बायकोला त्याला पटलं नाही. ती कशाला पोरगी आणली म्हणून. बरोबर. म्हणून पांडुरंगानं काय केलं, नामदेव महाराजांना विठ्ठल मंदिरात आणून सोडले. हां विठ्ठल मंदिरात राहिली म्हणून पांडुरंगानं तिची माया केली लहान. माया केल्यावर तिचं प्रेम बसलं. आणि प्रेम बसल्यानंतर तिथं आम्ही जनाबाई भेटतो. म्हणजे रुक्मिणीचे आणि पांडुरंगाची भांडणं लागली. हां आणि तिथनं पुन्हा जनाबाई देखील झालं. बसा माऊली माऊली बसा. बसा तुम्ही माऊली. असं माऊली बसा तुम्ही पण. हा समोर आपल्याला दिसतोय गोपालपूर. गोपालपूर. पुष्पफुल हा पुष्पफुल काय फुलाचं नाव. सडन लागल्याने झोंबे भावने दम लागलाय. गोपाल कृष्ण मंदिर. ही तटबंदी खूप चांगली आहे. बाजूला आहेत कुठेतरी देव. दर्शन घ्या. दरवाजा महाद्वार काहीतरी काम चालू आहे. हे आता बघतोय आपण गोपालपूरमधून पंढरपूर दिसतोय तिकडे दूर. आणि हा रस्ता इथून आलो. पोपट घ्या. कुठे पोपट. समोर हा समोर पोपट बसला. तिथे 2-3 उडाले तर तिकडे पोपट मस्त इथे. तिथे आपली घोडागाडी आहे. मामा वाट बघतोय तिथे आपली. हे दगडाचं काम मस्त किती छान एकदम. आणि मंदिरात आपल्याला काय शूटिंग करायला भेटलं नाही तर कॅमेरा बंदी आहे. दर्शन झालं आपलं चांगलं. बाहेरून दाखवतो परिसर कसा आहे तो. इथून आपण गेलो होतो प्रथम दर्शन तिथून आणि आतून आलो. चला आता बाहेर निघूया. चला माऊली. पावसाचा वातावरण दिसतो इकडून. हे ढग दिसतात आपल्याला. चला दर्शन झालं आपलं चांगलं. आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. आता आपण आहोत गजानन महाराजांच्या मठामध्ये. तिथे जातो दर्शनाला. समोर एक वारकरी दाखवलेला आहे स्टॅच्यू. इथे नोंदणी कार्यालय आहे. इथे रूम मिळतात. काल पण आम्ही इथे घेतली होती रूम.
पण मंदिराच्या जवळ जायचं नंतर ठरलं, मग जवळ गेलो. हे पण जवळच आहे, तसं दूर नाही, पण आम्ही अगदी मंदिराच्या जवळ गेलो आहे. पंढरीचे वारकरी स्टॅच्यू चांगलं आहे, मस्त. आलो आहोत आता कैकाडी महाराजांच्या मठामध्ये. इथे चांगले स्टॅच्यू आहेत, बघूया आतमध्ये जाऊन. कॅमेरा अलाउड असेल तर शूटिंग करूया, प्रयत्न करू आपण तसे. चालू आहे चालू आहे सगळ्यांना आवडतंय ब्लॉगमध्ये यायला. पाऊस आला वाटतं, आला ना गं, आला पाऊस चालू. पण छत्री पण आणली नाही रूमवरून. चला बघूया पुढे. मारुती राया. आपण इथे घेतलाय सगळ्यांनी प्रसाद घेतलाय. कंदी पेढे, धारवाड, पिस्ता, चांगले पेढे असतात, आपण घेतो प्रत्येक वेळी इथे, म्हणून इथेच घेतला पेढ्यांचा प्रसाद. बाकीचा पुढे घेऊया. धूप आहे तिथं वेगवेगळ्या कलरच्या, आणि बहुतेक सुगंध सारखाच असतो सगळ्यांचा. इकडे प्रत्येक दुकानामध्ये माळी असतातच, तुळशीच्या माळी, कारण की जास्तीत जास्त माळकरी लोकच येतात तिथे, त्यामुळे नवीन नवीन माळी घेत असतात. म्हणून माळी प्रत्येक दुकानात आवर्जून ठेवतात विकायला. ते देवाच्या आरती चालू आहे संध्याकाळची. लाडू प्रसाद केंद्र इथे घेऊया आपण लाडूचा प्रसाद. आलोच. अरे माहिती आहे समोर दिसतं मला तर. भरपूर पाऊस आहे, त्यामुळे काही फिरायला भेटत नाही. समोर इथे मूर्त्या आहेत छोट्या छोट्या भरपूर. जय जय रामकृष्ण हरी. आज आहे घटस्थापना आणि आपण आहोत नामदेव महाराज पायरीजवळ. पुढे घटस्थापने दिवशी विशेष काहीतरी आहे. इथे एक काठी आणलेली सजून ते ठेवली ती. पुढे बघूया आपण जरा. गाय आहे ती तुळजापूरवरून आणली असते ती. हे साजवायचं इथं, वरती बांधायचं इथं. आज आपण निघणार आहोत पंढरपूरमधून. जाण्याच्या अगोदर जरा विठ्ठलाचं दर्शन घेऊया म्हणून आलो आहे. थोडी गर्दी आहे, दर्शन होईल लगेच. आणि इकडे बघतोय आपण इथून पहिला सकाळी दर्शन लाईन चालू होते गावाल्यांच्यासाठी, आणि सिक्युरिटी काहीतरी बघून बोलत होता. तिथे मोबाईल लॉकर आहे तिथे, आणि इथून पहिलं ग्रामस्थांना असतं पहिलं दर्शन. त्यांना आधार कार्ड बघून दर्शन दिलं जातं, आणि पासवाले पण इथूनच असतात. आणि इथे बघतो आपण फुलांच्या माला वगैरे आहेत. त्या साईडला आपली काही माणसं गेलेत आतमध्ये, मित्रमंडळी. मोबाईल माझ्याजवळ ठेवलेत त्यांनी, आणि ते दर्शनाला गेलेत, कारण की रूमवरून येताना मोबाईल घेऊन आलो आम्ही विसरगोळ्यामध्ये. तर ते आल्यानंतर मी त्यांच्याकडे मोबाईल दिला आणि मग जातो दर्शनाला. 3 दोर टाकलेले आहेत खाली, आणि ते बघा आता बांधलं आहे. हां ते बघा हे घेतलं, ते पूर्ण भेटायला जगदीशीतून मस्त पैकी. भरपूर वजन असेल पायी ते, आणि त्याला फुलं. हां वजन असेल भरपूर, मोठी कसरत करावी लागते त्यांना. तर मंडळी, आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.